श्री स्वामी समर्थ दोस्त. तर आज बनवलेला आहे आज मस्तपैकी आणि एकदम टेस्टी चॉकलेट केक. मस्त खूप सुंदर चॉकलेट केक झालेला होता. खूप सुंदर झालेला होता. हा बघा तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान जाळी आलेली आणि एकदम मऊसर झालेला आहे. बघा तुम्ही बघू शकता जाळी किती छान आलेली आहे. हे बघा तुम्ही बघा. अरे वा, बाहेर ओढून बी किती छान कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला कट करून दाखवते. अरे वा, किती छान केक आलेला आहे. यम्मी मस्तपैकी केक झालेला आहे. इतका सुंदर आणि टेस्टी केक झाला. मस्तपैकी बघू शकता. तुम्हाला दाखवते मी. असं बेस्टचे केक झालेला आहे. तुम्ही बघू शकता. मध्ये जाळी आणि एकदम मऊ आलेला आहे. काही जास्त हे पण नाही आणि काहीच नाही. तर असा मऊसर आणि स्मूथ यम्मी केक बनवण्याकरता आपण काय काय लागणार आहे मी तुम्हाला सांगते. आणि चला मग बघूया एवढा टेस्टी केक कसा बनवायचा. एकदम बेस्ट आणि भरपूर मुलांच्या आवडीचा केक. एकदम परफेक्ट केक. तर चला मग त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया. तर इथं मी मेजरमेंट घेते. हा मीडियम साईज का कप आहे. याच्यात मी तेल घेते. 1 कप तेल घ्यायचं आहे. तेलच्या ऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता, तसं काही नाही, पण मी इथं तेल वापरते. हां, आणि एक गोष्ट, हा केक आपण रव्याने बनवणार आहे, मैद्याने नाही. तर मग इथं मी जवळजवळ 1.5 कप घेतलेलं. 1 कप आणि थोडंसं वरती अजून घेतलेलं आहे. तर एवढं घेतलेलं आहे. त्यानंतर दही घेतली मी या केक कपभर. मिडियम साईजचा कप आहे हा. त्याच्यावर दही घेतलेली आहे. दही आणि दही आणि तेल चांगलं मिक्स करून घेऊया आधी. एकदम मस्तपैकी जेवढं छान फेटता येईल तेवढं छान फेटायचं आहे. बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी झालेला आहे केक हे बघा जेवढं चांगलं फेटता येईल तेवढं चांगलं फेटायचं आहे आणि एकदम हे करून घ्यायचं. त्यानंतर आपलं पिठी साखर घ्यायची. पिठी साखर तुम्ही तुमच्या गोड अनुसार घेऊ शकता, जास्त कमी. मी इथं 1 कप घेणार आहे. हे बघा मी ज्या मापाने दही मोजली त्याच कपने मी पिठी साखर मोजते. आणि हे बघा मी तुम्हाला मोजून दाखवते की आपल्याला पिठी साखर किती लागणार आहे. मी जास्तची बनवून घेतली होती. जवळजवळ मी 1.5 कप साखर घेते, पिठी साखर. तुम्ही तुम्हाला किती गोड लागणार त्याच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथं मी हे घेतलेले आता पिठी साखर, दही आणि तेल तिघं चांगले मिक्स करून घ्यायचे. जेवढं चांगलं फेटता येईल तेवढं चांगलं. इथं ग्राइंडरचा बी तुम्ही वापर करू शकता. ग्राइंडर आहे माझ्याजवळ, पण मी आज ग्राइंडर नाही वापरते. फक्त मी असं यूज करते. आज तुम्हाला बिगर ग्राइंडरचा केक बनवून दाखवते. पुढच्याच ग्राइंडर वापरून तो कसा करायचा तेही तुम्हाला मी दाखवेल. हे बघा मस्तपैकी खूप छान फेटलं गेलेलं आहे. आता इथं आपण रवा घेऊया. रवा बी मी हा मोठा कप, सगळ्यात मोठा कप जो आहे आपण मेजरमेंट कपमधला, तो कपभर घेते. हे बघा तो टाकलेला आहे. आणि अजून अर्धा कप घेतले. हे बघा अजून अर्धा कप घेतला म्हणजे 1.5 कप मी रवा घेतलेला आहे. तो आपण आता तिथं टाकून देऊ. तो बी चांगला फेटून घ्यायचा आहे. हां, आणि आता इथं वाटलं तर थोडं पाणी टाकायचं. अगर जास्त कोरडं झालं तर पाणी टाकू शकतात. पाणीच्या ऐवजी दूधही वापरलं तरीही चालेल, पण मी पाण्याचा जास्त करून वापर करते. पाणी बेस्ट असतं असं मला वाटतं की जेवढं छान केक पाणी टाकून येऊ शकतो तेवढा चांगला दुधाचा नाही येत, म्हणून मी पाण्याचाच वापर करते.
इथं मी मस्तपैकी फेटून घेतलेलं आहे. इथं मला थोडंसं पाण्याची गरज वाटते, याच्यासाठी मी आता इथं थोडंसं नॉर्मल पाणी टाकेल. तर मी तुम्हाला दाखवते मी किती पाणी वापरणार आहे ते. हे बघा कोरडं वाटतंय मला, ते मी तुम्हाला सांगते. ज्या कपने मी दही हे केली होती तेवढंच कपवर 2 कप मी पाणी टाकलेलं आहे. ज्या कपने आपण दही घेतली त्याच कपचे 2 कप मी पाणी टाकलेलं आहे आणि ते आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, जी बी वस्तू आपण मिक्स करणार आहे ती चांगली फेटून घ्यायची, चांगली मिक्स करायची, कारण की त्याच्यावरच आपला केक डिपेंड असतो. केकचा टेस्टिंग वगैरे सगळं त्याच्यावर डिपेंड असतं. हे बघा मस्तपैकी आता हा फेटून घेतलेला आहे. आता मी हे मिक्सर आहे ना 15 ते 20 मिनटं झाकून साईडला ठेवेल. तोपर्यंत आपण ओव्हनमध्ये नाही, मी तव्यावर वाळूवर करणार आहे. हे मी 15 ते 20 मिनटं आता साईडला ठेवेल. मग पुढची पोषक तुम्हाला दाखवते. आपले 15 ते 20 मिनटं पूर्ण झालेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे. हे बघा रवा चांगला फुलून गेलेला आहे आणि पाणी चांगलं सोचून घेतलेलं आहे. पाणी थोडंसं कमी झालेलं आहे, पण आपल्याला पाण्याची गरज नाही आहे. इथं मस्तपैकी रवा फुललेला असंच रवा जेवढा चांगला फुलला आणि तुमचा तेवढा रवा असो कुठलीही वस्तू असो ती छान येते. आता इथं मी बेकिंग सोडा घेते. बेकिंग सोडा मी तुम्हाला सांगते. बेकिंग सोडा आपण हा जो माझा चम्मच आहे त्या चम्मचच्या मापाने घेते. 2 चम्मच टाकला मी हे बेकिंग सोडा. आणि अगर स्टीलचा तुम्ही साधा चम्मच घेणार तो अर्धा चम्मच घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग मी यात थोडासा खायचा सोडा टाकेल 1 चम्मच. तो बी 1-1.5 टाकून द्यायचा. 1 टाकला तरी भरपूर आहे. मी 2 चम्मच बेकिंग सोडा आणि 1 चम्मच खायचा सोडा टाकला. तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला अजून काय काय ॲड करायचं मी तुम्हाला सांगते. आपल्याला चॉकलेट केक बनवायचा आहे, म्हणून मग त्याच्यात चॉकलेटचा वापर करावाच लागणार आहे. तर याच्यामध्ये मी आता कोको पावडर टाकेन. कोको पावडर माझे हे बघा हे 2 मोठे चम्मच टाकले मी. 2-3 चम्मच आरामात लागतं आपण कोको पावडर. हे बघा मी तर 2 चम्मच घेतलेलं आहे. हे बघा हे पण चांगलं फेटून घ्यायचं आहे. जेवढं मी प्रत्येक वेळेस सांगते की तुम्ही जेवढं चांगलं फेटून घेणार तेवढं चांगला तुमचा केक हा चांगला येतो. हे बघा मस्तपैकी हा फेटून घ्यायचा आहे. अगर तुम्हाला इथं वाटत असेल की तुम्हाला अजून डार्क कलर पाहिजे तुम्ही अजून कोको पावडर वापरू शकता, पण मला जास्त डार्क नको आहे. बेक करून तो अजून जास्त डार्क होतो, म्हणून मी एवढाच ठेवणार आहे. आता इथं मी हे टाकल्यानंतर आता मी थोड्या वेळ साईडला ठेवेल. हे पण आता इथं टाकायचं अजून एक वस्तू ती मी तुम्हाला सांगते. हे बघा मस्तपैकी हे बघा रवा किती जेवढा आपण पेटतोय तेवढा. इथं मी कॉफी टाकली 2 चम्मच टाकली आहे. 1 ते 1.5 चम्मच कॉफी टाकली मी. इथं कॉफीने बी खूप छान कलर येतो. कलरसाठी टाकायची कॉफी. अगर तुम्हाला कॉफी नको असेल तर तुम्ही कोको पावडरचं प्रमाण वाढवू शकता. आता इथं मी हे साईडला ठेवेल. आणि व्हिनेगर एसन टाकलेलं आहे. 3-4 थेंब टाकायचे, जास्त नाही टाकायचे व्हिनेगर एसन. हे बघा हे पण टाकून द्यायचं आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा जेवढं तुम्ही चांगलं मिक्स करणार तेवढं छान येईल. हे बघा मस्तपैकी हे झालेलं आहे. आता इथं मी बेकिंगसाठी हे तयार करून घेते. खायला तेल या तूप तुम्हाला जे वाटलं ते लावू शकता. तसं काही नाही, तेल लावलं आणि खाली मी बेकिंग पेपर टाकलेला आहे. आणि त्याच्यावर तेल लावून घेतलेलं आहे. आता हे बेक करायला आपल्याला
ओव्हनमध्ये ठेवायचं आहे. हे मी सगळं बॅटर टाकून देते. माझे जो स्टीलचा जो डबा असतो आपण डाळ भातला लावतो त्या डब्यात लावते मी. हे बघा मस्तपैकी हे झालेलं आहे. आता जेवढं जे सगळं तुम्ही टाकून आणि टॅप करायचं 2-3दा चांगलं टॅप करायचे. जे आतमध्ये जे बबल आलेले असते आपल्या पीठला ते बबल कमी होऊन जातात आणि त्याच्याने टॅप करायचं. आता इथं मी तवावर वाळू टाकलेले आणि तो चांगला गरम झालेला आहे. तर त्याच्यावर हे मी ठेवून दिलेलं आहे. सॉरी, मी तुम्हाला इथं एक गोष्ट सांगायची राहिली. आधी स्टँड ठेवायचं, स्टँडवर बेक करायला ठेवायचं. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगायचं विसरली होती. पण मी नंतर मी माझ्याही नंतर लक्षात आलं तर मी नंतर तो ठेवला होता. स्टँड ठेवलं, स्टँडवर बेक करायला भांडं ठेवलेलं होतं. आता इथं 20 मिनटं आपण बेक होऊ देऊ. बेक झाल्यावर मग तुम्हाला मी दाखवते की केक कसा झाला. हे बघा माझे 20 मिनटं झालेले आहेत आणि मी तुम्हाला आता बेक हे बघा किती, हे बघा तुम्ही बघू शकता मी स्टँड खाली ठेवलेलं आहे. हे बघा तुम्ही किती छान कलर आलेला आहे. वाव, हे बघा आपला केक शिजून गेलेला आहे. भरपूर 20 मिनटं कसेही लागले आपल्याला केक बेक व्हायला. हे बघा मस्त क्लिअर झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी खाली स्टँड ठेवलेलं आहे आणि स्टँडवर मग मी इथं गॅस बंद केला आणि मग नंतर हे बघा खाली थंड व्हायला ठेवू द्यायचा आणि केक कधी पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि मगच तो भांड्यातनं बाहेर काढायचा. त्याच्या आधी कधी केक काढायचा नाही. जास्त 20 मिनटं थंड व्हायला लागतो, जास्त वेळ नाही. अगर तुम्हाला लवकर थंड करायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे पटकन थंड होईल. तेही एक ऑप्शन आहे. आता इथं माझा पूर्ण थंड होऊ दिलं. मी फ्रीजरमध्ये नाही ठेवला, फ्रीजमध्ये मी बाहेरच थंड होऊ दिला आणि त्यानंतर मग मी तुम्हाला क्लिअरली दाखवते. साईडचे कट केले आणि नंतर मग टॅप केलं थोडंसं आणि आपला केक हा बाहेर आरामात निघून आला. वाव, किती छान कलर आलेला आहे. हे बघा आता बेकिंग पेपर काढून दाखवते तुम्हाला. वाव, किती छान कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे आणि हे बघा जाळी पण बघू शकता तुम्ही किती छान जाळी आलेली. अशीच जाळी यायला पाहिजे केकला. वाव, कलरही किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला आता कट करून दाखवते किती छान कलर आलेला आहे. हे बघा तुम्ही, हे बघा बघू शकता तुम्ही मस्तपैकी केक आपला तयार आहे. हे बघा मी तुम्हाला आता पूर्ण कट करून दाखवते बाहेर. वाव, हे बघा तुम्ही बघू शकता आतमध्ये पण एकदम जाळीदार आलेला आहे आणि एकदम मऊ आणि स्मूथ केक आलेला. किती छान केक आलेला आहे, खूप सुंदर केक आलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि वाव, मी आता तुम्हाला खाऊन दाखवते टेस्ट कसा आहे. वाव, टेस्ट बी एकदम बेस्ट टेस्ट आलेली, खूप सुंदर आली. त्यानंतर मी रोहनला बी खाऊ घातला, मी खाल्ला. संध्याकाळी माझे मिस्टर ड्युटीवरून आले, त्यांनाही दिला भरपूर जणांनी. तर माझा हा चॉकलेट केक ची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.